श्री स्वामी समर्थ. दृष्ट लागले आहे हे कसे ओळखावे? संकेत आणि उपाय. सर्व काही सुरळीत चालू असताना कधी कधी असे घडते की अचानक कामामध्ये अडथळे निर्माण होण्यास सुरुवात होते. ज्योतिषशास्त्रानुसार असे वाईट दृष्ट लागल्यामुळे होऊ शकते. एखादा व्यक्ती आपल्या यश आणि सुखावर जळत असेल किंवा वारंवार वाईट विचार करत असेल आणि एकटक पाहत असेल तर त्याची दृष्ट लागू शकते. जे लोक कमजोर इच्छाशक्तीचे असतात त्यांना इतरांची वाईट दृष्ट अवश्य लागते. ज्योतिषामध्ये असे काही संकेत सांगण्यात आले आहेत ज्यावरून व्यक्तीला दृष्ट लागली आहे का नाही हे समजू शकते. अशा संकेतांविषयी जाणून घेऊया. 1. दृष्ट लागल्यानंतर व्यक्ती वारंवार आजारी पडू लागतो. 2. नकारात्मकता हावी झाल्यानंतर व्यक्तीचा स्वभाव रागीट होतो. छोट्या छोट्या गोष्टींवर राग काढतो. 3. व्यक्तीला मानसिक तणावाला सामोरे जावे लागते. कोणत्याही कामामध्ये मन लागत नाही. 4. घराला कोणाची दृष्ट लागली असेल तर घरामध्ये वाद होऊ लागतात. 5. ज्या व्यक्तीला दृष्ट लागते त्याला झोपेत भीतीदायक स्वप्न पडतात. 6. एखाद्या व्यक्तीला वाईट दृष्ट लागली असेल तर तो अमावस्या आणि पौर्णिमा तिथीला अस्वस्थ राहतो. दृष्ट लागल्यावर काय उपाय आहेत ते जाणून घेऊयात. एखाद्या व्यक्तीला दृष्ट लागली असेल तर घरामध्ये पिवळी मोहरी, गुगुळ, लोबान आणि गाईचे तूप टाकून धूप द्यावी. हा उपाय सूर्यास्ताच्या वेळी करावा आणि यासाठी गाईच्या शेणाच्या गोवरीचा वापर करावा. दृष्ट लागलेल्या व्यक्तीने हनुमान चालीसाचा पाठ करावा. बाळाला नजर लागली असेल आणि बाळ दूध पित नसेल तर एका वाटीत थोडे दूध काढून बाळावरून 7 वेळा उतरवा आणि हे दूध काळ्या कुत्र्याला पिऊ द्या. बाळ दूध पिऊ लागेल. दृष्ट लागलेल्या व्यक्तीला झोपवून त्यावरून तुरटीचा कडा 7 वेळेस उतरवून घ्या. त्यानंतर हा तुकडा गौरीवरून शेणापासून तयार करण्यात येणाऱ्या गौऱ्या जाळून टाका. मिठाचे 7 खडे, 7 लाल मिरच्या डाव्या मुठीत धरा. नजर लागलेल्या व्यक्तीस झोपवून 7 वेळा पायापासून डोक्यापर्यंत फिरवा. नंतर हे साहित्य चुलीत टाका. मंगळवार आणि शनिवारी हा तोटका केल्यास अधिक उत्तम. एका स्वच्छ रुमालावर हनुमानाच्या पायावरील शेंदूर लावा. त्यानंतर 10 ग्रॅम काळे तीळ, 10 ग्रॅम उडीद, 1 लोखंडाचा खिळा, 3 मिरच्या रुमालामध्ये बांधा. ज्या व्यक्तीला दृष्ट लागली आहे त्याच्या उशाखाली हा रुमाल ठेवा. 24 तासानंतर रुमाल नदीमध्ये प्रवाहित करा. हा खूप प्रभावी उपाय आहे. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. तसेच अशीच माहिती नेहमी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. श्री सद्गुरू स्वामी समर्थ. धन्यवाद.